26 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 811 पासून पुढे. न तदस्ति पृथिव्या देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्तं यद्यपि त्रिभिर्गुणे. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंदिजे इहि सत्वादिकी. तैसी स्वर्गिना मृत्युलोकी आथिवस्तू. कैचा लोवे विन कांबळा मातीये विन मोदळा काजळे विन कल्लोळा होणे आहे. तैसे न होणे गुणाचे सृष्टीची रचना रचे. ऐसे नाहीच गासाचे प्राणीजात. या लागी जे सकळ तिही गुणाचेची केवळ घडले आहे निखिळ. ऐसे जाण गुणी देवात्रयी लाविली. गुणी लोकी त्रिपुटी पाडली. चतुर्वर्णा घातली सिनानी उळेगे. ब्राह्मण क्षत्रिय विशा शूद्रा शूद्रानाच परंतप. कर्मानी प्रविभक्तानी स्वप्रभाव वैगुणे. तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण. तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. येर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणच्याची मानी. जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून. चौथा शूद्रो जो धनंजया. वेदी लागो कीर नाही तया. तरी वृत्तीवर्णत्रया अधीनतयांची. तिये वृत्तीची ये जवळिका. वर्णा ब्राह्मण दिका. शूद्रोही की देखा चौथा आला. जैसा फुलोचे निसंगाते तांतु तुरंबिजे श्रीमंते. तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ऐसे सीगा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था. करू आता कर्मपथा यांची आरोपा. जिही गुणी ते वर्णचारी. जन्म मृत्यूचे कातरी. चुकोनिया ईश्वरी पैठे होती. जिये आत्मप्रकृतीचे इही गुणी सत्वाधिकतीही. कर्मे चौगा चौठाई वाटली वर्णा. जैसे बापे जोडिले का वाटिले सूर्यमार्ग पांथिका. नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी. केली आहे वर्णी चौईही. तेत सत्वे आपल्या अंगी समीन निमीन भागी. दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आणि रजपरी सात्विक तेत ठेविले वैश्वलोक. रजची तमभेसक तेत शूद्र तेगा. ऐसा एकाच प्राणीवृंदा. भेद चतुर्वर्णधा. गुणीची प्रवृद्धा केला जाण. मग आपुले ठेवले जैसे आई तेची दीपे जैसे. गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तैची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण. हे सांगो एक स्रवगण सौभाग्यनिधी. शमो दम तपस्तप शौचम शांतिराजमेव च. ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. तरी सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती. बुद्धी आत्मया मिळे एकांती. प्रिया जैसी ऐसा बुद्धीचा उपरमो. तया नाम म्हणी पेशमो. तो गुणगा उपक्रमो ज्या कर्माचा. आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटूनी विधीचे निदंडे. नेदिजे अधर्माकडे कैच जावो. तो पेगा क्षमा विरजा. दम गुण तेत दुजा. आणि स्वधर्माची आवोजा. जिने जे का सटवीची ये राती. न विसंबिजे जे विवाती. तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप. आणि शौचै निष्पाप द्विध देवित. मन भाव शुद्धी भरले. अंग क्रिया अलंकारले. ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाम शौच पार्था. तो कर्मी गुण ये चौथा. आणि पृथ्वीच्या परिसर्वता सर्व जे सहाने. अर्जुन श्रीकृष्ण सांगतात, म्हणून ध्येनात ठेव की प्रवृत्तीच्या या सत्वादी गुणांनी बद्ध नाही अशी एकही वस्तू या लोकात अथवा स्वर्ग लोकात नाही. लोकरीशिवाय घोंगडी किंवा मातीशिवाय चिखलाचा गोळा कसा होणार. किंवा पाण्या वाचून कोठे लाटा असतील काय. त्याप्रमाणे या सृष्टी रचनेमध्ये गुणांच्या संबंधाशिवाय बनलेली अशी एकही वस्तू नाही. म्हणून हे सर्व ब्रह्मांड 3 गुणांचेच केवळ बनले आहे असे समज. ही गुणत्रयी देवांनाही न सुटून त्याने 3 भेद ब्रह्मा विष्णू महेश झाले. तिने सृष्टीचे स्वर्ग मृत्यू पाताळ असे 3 भेद व चातुर्वर्ण्यादी व कर्मभेद गुणांनीच केले आहेत. ते 4 वर्णन कोणते म्हणून विचारशील तर त्यात ब्राह्मण हे अग्रभागी.
दुसरे क्षत्रिय व वैश्य हे 2 वर्ण ते ब्राह्मणाच्या बरोबरी समजावेत, कारण त्यांना वैदिक कर्मे करण्याचा अधिकार आहे. हे धनंजया, चौथा जो शूद्रवर्ण त्याला वेदांचा अधिकार नाही, तर वृत्ती इतर 3 वर्णांच्या अधीन आहे. ब्राह्मणाधिक 3 वर्णांच्या अधीन सेवावृत्ती असल्यामुळे शूद्र हाही चौथा वर्ण गणला गेला. माळेतील फुलांचा सुगंध घेताना जसा श्रीमंत मनुष्य दोराही उमटतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाच्या संगतीने श्रुती शूद्रांचाही वर्णत्वाने स्वीकार करते. पार्था, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था याप्रमाणे आहे. आता त्यांची कोणती कर्मे आहेत ते सांगतो. जे कर्म केल्याने हे 4ही वर्ण जन्ममृत्यूचा फेरा चुकून ईश्वरूपी प्राप्त होतात. आत्म्याची जी प्रकृती तिच्या सत्वादी गुणांनी 4 वर्णांना 4 प्रकारची कर्मे वाटून दिली आहेत. ज्याप्रमाणे आपण मिळवलेली संपत्ती बाप मुलांना वाटून देतो, किंवा सूर्य प्रवासी लोकांना मार्ग दाखवतो, किंवा मालक जसा नोकरांना कामे वाटून देतो, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी या 4 वर्णाच्या ठिकाणी कर्माचा विस्तार केला आहे. त्या प्रकृती गुणापैकी सत्वाने आपल्या ठिकाणच्या समविषम भावाप्रमाणे प्रथम ते ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न केले, आणि रजोगुण पण सत्व मिश्रित यापासून वैश्य उत्पन्न झाला. तम मिश्रित राजापासून शूद्र उत्पन्न झाला. हे बुद्धिमंत अर्जुना, याप्रमाणे एकच प्राणी समुदायाचे या गुणभेदामुळे 4 वर्णन झाले आहेत असे जाण. मग आपणच ठेवलेली वस्तू दिव्याच्या प्रकाशात सहज दिसते. त्याप्रमाणे गुणानुसार भिन्न असलेले कर्मशास्त्र दाखविते. हे सौभाग्यनिधे अर्जुना, कोणत्या वर्णाचे कोणते विहित कर्म ते तुला आता सांगतो. शम म्हणजे पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीला एकांतात भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवून बुद्धी आत्मस्वरूपी मिळते. अशी जी बुद्धीची स्वरूपलीनता त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणात प्रथम असून त्याजपासून ब्राह्मण कर्मास आरंभ होतो. दम आणि जो बाहेरील इंद्रियांना विधी नियमांचे पालन लावून अधर्माकडे कधीही जाऊ देत नाही, तो शमाला सहाय्य करणारा असा दम हा दुसरा गुण आहे. त्याच्या योगे इंद्रिये स्वधर्माने चालतात. तप म्हणजे षष्ठी पूजनाच्या रात्री 5वीची सटवाईची पूजा असे कोणी दिवा लावण्यास विसरत नाही. त्याप्रमाणे चित्तात सदा सर्व काळ ईश्वर स्वरूपाविषयी विचार सुरू असतो, त्याला तप असे म्हणतात. हा तिसरा गुण होय. आणि शौच म्हणजे पवित्रपणा. हा पापरहित असून 2 प्रकारचा आहे. मन शुद्ध भावनायुक्त असून सर्व शरीर सत्कर्माचरणाने सुशोभित असते. असा अंतर्बाह्य सुशोभित पुन्हा भरलेला असतो, त्याला पार्था शौच असे म्हणतात, व तो स्वभावतः ब्रह्मकर्मापैकी चौथा गुण आहे. क्षमा आणि पृथ्वीप्रमाणे सर्व वस्तू सर्वदा सहन करतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.